5 जुलै रोजी विजय मेळावा होणार, पण कुठल्याही पक्षाचा नसेल. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंकडून स्पष्ट. मोर्चाच्या तयारीबाबत संजय राऊतांशी चर्चा झाल्याची ही माहिती. पहिली ते चौथी हिंदी चालणार नाही, राज ठाकरेंकडून पुनरुच्चार. कोणतीही समिती नेमली तरीही आम्ही भूमिकेवर ठाम. फडणवीसांच्या घोषणेवर प्रतिक्रिया. जी.आर रद्द केला नसता तर भाजप आणि शिंदे गटातील नेते मोर्चात येणार होते. उद्धव ठाकरेंचा मोठा दावा. 1 नंबरचा पक्ष सांगणारी कमळी कोणत्या शाळेत शिकली असं म्हणत भाजपला डिवचलं. हिंदीबाबतचा निर्णय रेशीम बागेत झाला. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांचा आरोप. दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना निर्णयाची माहिती नव्हती, तर दादा भुसेंच्या खांद्यावर बंदूक ठेवून निर्णय घेतल्याचा दावा. शिंदेंच्या शिवसेनेकडून उद्धव ठाकरेंच्या आव्हानाची खिल्ली. विधान भवन परिसरात कम ऑन किल मीचे फलक हातात घेऊन सत्ताधाऱ्यांचं आंदोलन. हिंदीबाबत जी.आर मागे घेतल्यानं विरोधी पक्षाकडून विजय साजरा. मराठी भाषेचा अभिमान अशा आशयाचे फलक, तर बावनकुळेंनी घातली मी मराठीची टोपी. पावसाळी अधिवेशनही विरोधी पक्षनेत्याविनाच होणार असल्याची चर्चा. कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत झालेल्या चर्चेनंतरही निर्णय नाहीच. प्रस्ताव अद्यापही विधानसभा अध्यक्षांच्या विचाराधीन. विधिमंडळातील लिफ्टमधून सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील नेत्यांचा प्रवास. अनिल परब आणि शिरसाटांमध्ये हस्तांदोलन, तर सामंत, परब आणि आदिती तटकरेंच्या गप्पा. अजित पवार निधी देत नाहीत अशी तक्रार करणाऱ्या शिवसेनेच्या मंत्र्यांना पुरवणी मागण्यात जादा निधी. महिला बाल कल्याणपेक्षा शिरसाटांच्या सामाजिक न्याय खात्याला जास्त निधी. उत्तर महाराष्ट्रात काँग्रेस आणि राष्ट्रवादीला 2 मोठे धक्के. माजी आमदार कुणाल पाटील आणि अपूर्व हिरे भाजपात प्रवेश करणार. राहुल गांधींचे निकटवर्तीय अशी कुणाल पाटलांची ओळख. महाराष्ट्रातील काँग्रेस नेत्यांची आज दिल्लीत बैठक. राज्यात पक्षाला लागलेली गळती आणि अंतर्गत गटबाजीवर चर्चा होणार. मल्लिकार्जुन खरगे आणि राहुल गांधी करणार मार्गदर्शन. आज संत ज्ञानेश्वर महाराज आणि तुकाराम महाराजांची पालखी सोलापूर जिल्ह्यात दाखल होणार. जिल्ह्यात पालखी तळाची आकर्षक सजावट. वाखरी पालखी तळावर विद्युत रोषणाई.